गेल्या 2 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये पावसानं हाहाकार घातला आहे आणि याच पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे, अनेक ओढ्यांना पूर आला आहे। त्यामुळे काही ठिकाणचे राष्ट्रीय महामार्ग बंद झालेत। मात्र या पावसामुळे सर्वाधिक नुकसान कोणाचं झालं तर शेतकऱ्यांचं झालं आहे। मी सध्या गेवराई तालुक्यातल्या हिरापूर परिसरामध्ये उभा आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणची जी शेती आहे ती सिंदफणा नदीला आलेल्या पुरामुळे कशी पाण्याखाली गेलेली आहे। सोयाबीनचं पीक आहे, तुरीचं पीक आहे, कापूस आहे, ऊस आहे। मात्र मुसळधार पावसामुळे सिंदफणा नदीला पूर आला आणि याच पुरामुळे सिंदफणा नदीनं आपलं पात्र बदललं आणि पात्र बदलल्यामुळे हे सगळं जे पाणी आहे ते तब्बल 1 किलोमीटरच्या परिघामध्ये पसरलेलं आहे। सिंदफणा नदीचा जो मुख्य प्रवाह आहे त्या प्रवाहापासून हे पाणी अगदी दोन्ही बाजूनं 1-1 किलोमीटरपर्यंत पोहोचलेलं आहे आणि या पाण्यामुळे जे नुकसान झालं आहे हे तुम्ही पाहताय कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे। याच घरामध्ये शेतकरी राहायचे, याच ठिकाणी राहून ते शेती करायचे, मात्र आता या घरामध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी त्यांचे जीवनावश्यक संसार उपयोगी वस्तू आहेत, धान्य आहे, मुलांचं साहित्य आहे, शिक्षणाचं साहित्य आहे। मात्र या पुराच्या पाण्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे। तर दुसरीकडे कुटुंब देखील सुरक्षित ठिकाणी गेलं असलं तरी आता या शेतपिकाचं संरक्षण या पाण्यापासून कसं करायचं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। कारण सगळ्यात मोठा जो फटका बसला आहे तो शेतपिकांना बसला आहे। संपूर्ण शेतजमीन ही पाण्याखाली गेली आहे, सगळे पिकं पाण्याखाली गेली आहेत। एक शेतकरी दादा आपल्यासोबत दादा काय सांगताल? काय 2 दिवसापासून पाऊस येतोय, उतरतोय, पुन्हा पाणी येतंय, मग आम्ही बाहेर पडतो। पण आज जास्त पाणी आल्यामुळं आमची सोयाबीन, कापूस, तूर सगळं पाण्यात गेले। पुन्हा घरामध्ये बी लेकरं बाळं बाहेर काढून रोडवर नेलेत। घरामध्ये बी खाय प्यायचं धान्य होतं ते सगळं नुकसान झालं आहे। किती एकरवर काय काय लागवड केली होती? तूर, कापूस, सोयाबीन, हे पुन्हा ऊस आहे, तो ऊस तिकड्याकडीला आहे, तिकडे बी पाणी गेलं आहे। पुन्हा ते पलकून बी आमचंच आहे ते त्याच्यात बी पाणी गेलं आहे। याच्या पहिले असं कधी झालं का? नाही, याच्या पहिलं असं कधी नाही झालं। हां, पहिल्यानंच झालं आहे। आता आम्ही बटनच केलेलं आहे ना, पण काय आता आमच्या हातात काहीच येत नाही। काय आता जे सरकार काय करतात काय माहिती, सरकारनं दिलं तर चांगलंच होईल नुकसान भरपाई। तुम्ही जरी बटन करत असले तरी तुम्ही एक शेतकरी आहे तर तुम्हाला देखील अपेक्षा आहे, कारण तुमची ती थोडीफार शेती असेल कुठेतरी, तर नुकसान किती प्रमाणात आहे आणि काय अपेक्षा सरकारकडून? म्हणजे आमचा खर्चच 2.5 लाखाच्या पुढं खर्चच झाला आहे। 2.5 लाखाच्या पुढं खर्च झाला आहे। पण आता काय हातात काय येतं काय नाही, सरकारनं जर मदत दिली तरी चांगलं होईल। फक्त एवढीच अपेक्षा सरकारकडून आम्हाला। सगळं पाण्याखाली गेलं, आपण पाहतोय, तुम्ही पाहताय, मी पण पाहतोय, सगळं पाण्याखाली गेले। कापूस गेलाय, सोयाबीन तर दिसतच नाहीये, काढायच्या लागी काहीच नाही। बोंड सगळे चढले, तुम्ही तर बघायला लागले काहीच कामी नाही लगे। कापूस बिपूस 80-90 बोंड होते सगळे पाण्यात गेलेत। आता हे ओसरलं पाणी, ओसरल्यानंतर काही उपयोग? काहीच फायदा नाही, सगळे बोंड गेलेत, सोयाबीन गेली, सगळं गेलं लगेच चटवाऊन सनी गेलं, काही फायदा नाही। काय अपेक्षा करतात सरकार? सरकारनं जर दिली तर नुकसान भरपाई चांगलंच होईल, एवढीच अपेक्षा सरकारला आमची। तर निश्चितच आपण पाहिलं की 2 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे। या पावसामुळं मी पुन्हा एकदा सांगतो की सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांचं झालं आहे, शेतपिकाचं झालं आहे। अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे, काही गावांचा संपर्क तुटला आहे नदीला आलेल्या पुरांमुळे। मात्र सर्वाधिक जो फटका आहे या पुराचा, या पावसाचा, या पाण्याचा तो शेतपिकांना बसला आहे। सोयाबीन असेल, कापूस असेल, ऊस असेल, यासह अन्य पिकं ही आता पाण्याखाली गेलेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना एकच अपेक्षा आहे की मायबाप सरकारनं या संदर्भात काहीतरी ठोस निर्णय घेऊन मदत द्यावी। कारण मुकुंद मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड।